घेतला तर आमचे जे आढावा होता ते मोस्टली 3 मोठे विषयावर आम्ही त्यांना पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे। त्याच्यात एक आपला जे घन कचरा व्यवस्थापन एक विभाग असतो त्याच्यात सगळा वेस्ट कलेक्शन सेग्रिगेशन आणि त्यानंतर त्याच्यावर जे आपण विल्हेवाट लावतो ते ट्रीटमेंट करतो आपल्या खत प्रकल्पामध्ये त्याबाबतची पूर्ण माहिती दिली आणि कसं आपला पूर्ण जे वेस्ट सेग्रिगेशनपासून वेस्ट ट्रीटमेंटपर्यंत आपलं जे काम सुरळीत चालू आहे। त्याच्यात आमची 1-2 काही रिक्वायरमेंट्स पण होती जे आम्हाला शासनाकडनं जे हवे आहेत जसं की आपल्याला आता तिथे जे लेगसी वेस्ट आहे त्याच्या आम्हाला बायो मायनिंग करून मग त्याचे पण ट्रीटमेंट करायचे आहे सो दॅट आपली जागा मोकळी होती। त्याबाबत आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे की शासनाकडून आम्हाला त्यासाठी जर काही फंड दिले तर ते पण आपल्याला करता येईल। तसाच आपला दुसरा विषय जो होता एनकॅपबाबत साहेबांनी रिव्ह्यू आज घेतला त्याच्यात आमचे जे काम चालू आहे आणि प्रगतीपथावर आहे त्याचा आम्ही पूर्ण आढावा दिला आणि सूचनाप्रमाणे आता आपण लवकरात लवकर 10-15 दिवसात ते काम पूर्ण करू आणि मग त्याचे फायनान्शियल ॲज वेल ॲज फिजिकल प्रोग्रेस जे आहे ते 100% अचीव करू। तसाच STP बाबतचा एक मेजर जे आज मुद्दा विषय निघाला त्याच्यात सगळे जे नाले आहे जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन सिटू ट्रीटमेंट जे करायचे आपल्याला कुठे टॅप करायचे कुठे आपल्याला सिवरेज ट्रंक बांधायचे ते सगळं जे आमचं नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे जसं आता आम्ही गोदावरीवर STP करतो आहे पण बाकीचे जे नाल्यांचं ट्रीटमेंट आहे ते इन सिटू ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल DPR तयार करून MPCBला देणार आणि मग त्याच्यावर जे काही नेचर NPS सोल्युशन्स आम्ही काय प्रपोज करणार काय इन सिटू STP प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेक्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार तर पूर्ण तो DPR जे आहे ते आम्ही MPCBला देऊ आणि जर त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली त्यांनी